मंडळी, गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी देखील लक्ष्मीपूजनासंदर्भात अनेकांच्या मनात तिथी, मुहूर्त आणि तारखेवरून गोंधळ झाला आहे. या व्हिडिओमध्ये पंचांगाच्या मदतीने तो दूर करूया. दिवाळीचा महत्त्वाचा दिवस लक्ष्मीपूजेचा अर्थात आश्विन अमावस्येचा. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि आपल्यासाठी, वास्तूसाठी सुख, समृद्धी, ऐश्वर्य मिळावे म्हणून प्रार्थना केली जाते. यंदा अमावस्या ही तिथी 2 दिवसात विभागून आल्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी लोकांच्या मनात लक्ष्मीपूजेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. 20 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3:44 अमावस्या तिथी सुरू होणार आहे, तर 21 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5:54 अमावस्येची समाप्ती होणार आहे. ही तिथी सोमवारी सुरू होत असल्याने सोमवती अमावस्या म्हटली जाईल. मात्र लक्ष्मीपूजेचे नियम पुढील प्रमाणे असतील. 20 ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात अमावस्या सुरू होत आहे, त्यामुळे ती तिथी प्रदोष व्याप्त असून दुसऱ्या दिवशी 3 प्रहरापेक्षा अधिक काळ अमावस्या असणार आहे. म्हणून मंगळवारी 21 ऑक्टोबर 2025 रोजी लक्ष्मीपूजन करणे शास्त्रसंमत आहे. तसेच अमावस्या आणि प्रतिपदा या दोन्ही तिथीच्या योगावर सायंकाळी प्रदोष काळ अर्थात सूर्यास्तानंतर सुमारे 2 तास 24 मिनिटं या कालावधीत लक्ष्मीपूजन करावे. 20 ऑक्टोबर रोजी प्रदोष काळ असल्यामुळे अमावस्या तिथी प्रदोष व्याप्त असणार आहे. या उलट 21 तारखेला प्रतिपदा अर्थात वृद्धिंगत होणारी तिथीने व्याप्त असलेली अमावस्या लक्ष्मीपूजेसाठी योग्य असेल असे धर्मसिंधू ग्रंथात म्हटले आहे. प्रदोष काळ भगवान शंकराच्या पूजेसाठी सर्वात शुभ मानला जातो. या वेळेत पूजा केल्यास त्याचे महत्त्व 1000 पट वाढते. तर लक्ष्मीपूजन तिथीला लक्ष्मीपूजेला महत्त्व दिले जाते, म्हणून प्रदोष काळात लक्ष्मीपूजन करणे योग्य ठरणार नाही. सोमप्रदोष काळ हा मोक्ष आणि अध्यात्मावर अधिक लक्ष केंद्रित करतो, तर लक्ष्मीपूजन भौतिक सुख, समृद्धी मिळवण्यासाठी केले जाते. त्यामुळे दोन्ही देवतांच्या उपासनेच्या वेळेत फरक ठेवला जातो. धर्मशास्त्रानुसार प्रत्येक देवतेच्या पूजनासाठी आणि त्या पूजनाचे पूर्ण फळ मिळवण्यासाठी एक विशिष्ट आणि शुभ मुहूर्त निश्चित केलेला असतो. लक्ष्मी देवीचे आवाहन करण्यासाठी आणि तिची स्थापना करण्यासाठी जो शुभ आणि स्थिर काळ आवश्यक असतो तो प्रदोष काळात पूर्ण होत नाही. त्यामुळे लक्ष्मीची कृपा आणि संपत्तीची स्थिरता मिळावी म्हणून पूजन प्रदोष काळानंतर स्थिर मुहूर्तावर करणे उचित मानले जाते. तर आता तुमच्या मनात लक्ष्मीपूजनाच्या तारखेबद्दल कोणताही संभ्रम नसावा. धर्मशास्त्रानुसार 21 ऑक्टोबर 2025 मंगळवार हाच दिवस लक्ष्मीच्या स्थिर वास्तव्यासाठी सर्वात शुभ आहे. या दिवशी स्थिर मुहूर्तावर मनोभावे पूजा करा आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवा. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास व्हिडिओला लाईक करा, कुटुंबासोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.